तर मित्रांनो आपला हा बोर्ड असा ट्रिप झालेला आहे. आता परत आपण व्होल्टेज कमी करून बघूया. ॲक्च्युली तुम्हाला एक सेटिंग सांगायची राहिली, पण आपण तुम्हाला आता सांगतो की व्होल्टेज याचं ॲक्च्युली रेग्युलेट आल्यानंतर परत हा 5-6 सेकंदांनी आपली परत पोझिशन व्यवस्थित करून हा परत बोर्ड चालू होतो ऑटोमॅटिक. तर तुम्हाला ही सेटिंग होतो. ह्या सेटिंगसाठी आपण ही 2 बटणं कंटिन्यू दाबून धरूया अशी. आणि इथं म्हणजे कसा ट्रिप व्हावा, ऑटो की मॅन्युअल की ZUR म्हणून एक ऑप्शन असतं, पण आपण ऑटोच ठेवतो हे. आणि ऑटो झाल्यानंतर त्याचं रिसेट टायपिंग म्हणजे व्होल्टेज समजा वाढलेलं असलं, बोर्ड ट्रिप झाला, पण आपण व्होल्टेज कमी आल्यानंतर किती वेळाने बोर्ड नॉर्मली कंडिशन म्हणून चालू यावं यासाठी हे ते सेटिंग आहे. आपण असं नॉर्मली 7 सेकंद असं सेट केलेलं आहे. इथं कोणत्या बेसिसवर ट्रिप व्हावा की व्होल्टेज की करंट, तर आपण हा व्होल्टेज सेट केलेला आहे. हे रिलेची सेटिंग आहे, एवढी महत्त्वाची नाही. या सेट झालेला आहे. आता परत तुम्हाला मी अनेकदा व्होल्टेज असे वाढवून दाखवतो. हा बघा, ठीक आहे. आता आपण व्होल्टेज वाढवून दाखवलं, तर तसंच तुम्हाला मी व्होल्टेज कमी करून दाखवतो. आता आपण 200 व्होल्टेज आपण अंडर करंट आपण अंडर व्होल्टेज सेट केलेला आहे. तर आपण अंडर व्होल्टेजची सेटिंग आपण तुम्हाला चेक करू. आता इथून व्होल्टेज आपण कमी करूया. तुम्ही डिस्प्लेवर बघा, 229. बघा, अंडर करंट म्हणून आल्यानंतर हा ट्रिप असा होतो आणि इथं इंडिकेशन दाखवावं लागलं आहे. तर असा हा मित्रांनो पॉवर सेफ आपला हा गोव्यासाठी हे 2 पीस आज डिस्पॅच होत आहेत. तर आपण पुढल्या आपल्या बोर्डची आपण माहिती पुढच्या ब्लॉगमध्ये आपण देऊया.